राम सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी सिनेयुगमध्ये. ऊतचा ट्रेलर आज प्रदर्शित झालेला आहे. तुमचा पहिला चित्रपट मराठी चित्रपट आहे. तर काय भावना आहेत? ट्रेलर लॉन्च झालेला आहे. चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. सर्वप्रथम असं म्हणेल की ऊत या शब्दातच सगळ्या भावना आहेत. जेव्हा भावनांचा उद्रेक होतो तेव्हा ऊत जन्माला येतोय. आणि ऊत ही गोष्ट समाजातल्या प्रत्येक त्या व्यक्तीची आहे, ज्याच्यामध्ये काठोकाठ जो भावनांनी भरून वाहतोय अशा प्रत्येक त्या माणसाची ही गोष्ट आहे. सर्वप्रथम असं म्हणेल की ऊत या सिनेमाची जी गोष्ट आहे, तर गालिबचा एक शेर आठवतोय मला की मेरे मरने के बाद मुझे जलाने से पहले मेरा दिल जरूर निकाल देना, कहीं वो न जल जाए जो मेरे दिल में है. आणि मला वाटतं पत्रकारांपेक्षा ह्या गालिब यांच्या शायरीचा जो अंदाज आहे दुसरं कोणी ओळखू शकत नाही. प्रत्येक फिल्म मेकरची ही व्यथा असते की त्याच्या काळजातली गोष्ट, आणि ही माझ्या काळजाच्या अतिशय जवळची गोष्ट होती आणि खूप छान वाटतंय आज मला. कथा कधी जुळून आली होती आणि ती कथा मांडता यावी म्हणून काय प्रयत्न झालेले आहेत? कथा मला वाटतंय की या जगातला सगळ्यात मोठा डायरेक्टर तो वरती बसलाय, भगवंत. तो आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य एक सिनेमा आहे आणि त्याचा डायरेक्टर तो भगवंत आहे. त्यांनी लिहिलेली कथा, पटकथा, संवाद आणि कोणतीच गोष्ट मला वाटते कधीच बदलत नाही. आणि म्हणून त्या विधात्यानेच ही कथा जुळून आणली होती आणि याची प्रोसेसच त्या पद्धतीने झालेली आहे. आणि मला वाटतंय खूप काही या कथेविषयी बोलण्यापेक्षा ती कथा खूप काही आधीच बोलले, कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवरती जो ठसा उमटलाय की 7 समुद्रा पलीकडे जी गोष्ट गेले ती आता महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक मनावर, प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करेल, याच्यात मला शंका वाटत नाही. चित्रपटाचा ट्रेलर बघताना आम्हाला दिसतंय की समाजातली विषमता असेल किंवा त्याचा होणारा प्रेमावरचा परिणाम असेल आणि त्यातून नायकाला कोणती भूमिका घ्यायची आहे, तर हे थोडंसं अनक्लिअर आहे ऑब्विसली तिथे. तीच ह्या सगळ्यात गोष्टीची जी मजा आहे, मला वाटतं की तीच खरी मजा आहे की जर ते सगळंच क्लिअर झालं तर तो सिनेमा बघतानाची तुमची मजा हे नको व्हायला, म्हणतात ना, ती मजा निघून नको जायला, म्हणून त्या गोष्टी अनक्लिअर आहेत. तर सिनेमा बघून तुम्हाला एकदमच क्लिअर होतील. आणि राज मिसाळ यांच्याशी असोसिएशन कसं घडलं, थोडंसं सांगा. राज मिसाळ याच्याविषयी म्हणेल तर ऊत या शब्दाचा अर्थ खरोखर त्याला तंतोतंत लागतोय की त्याची मेहनतीला सलाम आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्यांनी जे कष्ट घेतले त्याच्यासाठी पण मला एकच शेर म्हणावं असा वाटतोय की म्हणजे त्याच्या मेहनतीला खरंच खूप मोठा सलाम आहे की ज्यावेळेस तो ह्या सगळ्या सिनेमाची प्रोसेस तो घेत असताना अगदी त्याला मी बूट पॉलिश करायला अगदी प्लॅटफॉर्मला बसवलंय. त्याच्यानंतर त्याही पेक्षा वेगळी प्रोसेस दिली होती, ती अगदी न सांगण्यासारखी आहे की एवढ्या सगळ्या प्रोसेसला तो ते बापाचे दुःख समजून घेण्यासाठी, बापाचे कामाची पद्धत काय आहे, आणि तो ते बूट पॉलिश करायला ज्यावेळेस 4 दिवस रस्त्यावरती बसत होता, मी उन्हात उभा राहत होतो, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातले अश्रू, त्यांनी एकाही सीन मध्ये कुठेही ग्लिसरीन वापरलेले नाहीये राज मिसाळने. आणि सगळे सीन त्यांनी जे केलेले आहेत ते विदाउट ग्लिसरीन. एखादा म्हणून तो सिनेमा तुम्हाला, तो टीजर पाहताना किंवा तुम्हाला ट्रेलर पाहताना तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं आर्टिफिशियल वाटत नाही, प्रत्येक गोष्ट नॅचरली वाटते. बरोबर आहे. म्हणून राज मिसालसाठी मला एकच शेर म्हणावं असं वाटतंय, मंजिल उन्हीं को हासिल होती है, मंजिल उन्हीं को हासिल होती है जिनके सपने बड़े होते हैं, उड़ान पंखों से नहीं, उड़ान पंखों से नहीं, उड़ान हौसलों से होती है. सर, चित्रपटातली जोडी फ्रेश आहे, कलाकार फ्रेश आहे, स्टोरी फ्रेश वाटते, तुम्ही फ्रेश आहात, तर प्रेक्षकांनी हा फ्रेश सिनेमा का पाहावा याचं एक कारण द्या प्लीज. आता मला वाटतं प्रेक्षकांना प्रत्येक गोष्ट फ्रेशच पाहायला आवडेल. जसं तुम्हाला एखादं फूड जर मी तुम्हाला दिलं तर ते फ्रेश फूड खायला आवडेल, तसंच माझा सिनेमा फ्रेश आहे, कलाकार फ्रेश आहेत, म्हणून ही फ्रेश मेजवानी प्रेक्षकांनी पाहावी, बस याच्या पलीकडे काय. जाता जाता ऊतच का चित्रपटाचं नाव आहे, जर तुम्ही सांगायचं असेल तर सांगू शकता. येस, ऊत असं आहे, तुम्ही पत्रकार आहात, बरोबर, तुमच्या मनातली ती भावना होती पत्रकार होण्याची, आणि ज्यावेळेस आपल्या, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की भावना ज्यावेळेस उद्रेक होतो, आणि मला असं, जे माझं वैयक्तिक मत असं आहे की चांगलं ऊत माणसाला श्रेष्ठ बनवतंय आणि वाईट ऊत माणसाला नष्ट करतंय. ह्या ऊतची गोष्ट आणि त्याचा अर्थ
तुम्ही सिनेमागृहात पाहूनच ठरवायचं आहे. खूप 21 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच.